नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, MMRDA, म्हाडा, SRA, पोलीस अशा सर्वच विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची चौथी आढावा बैठक शनिवारी महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेतली। यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व कामांच्या प्रगतीची माहिती दिली। त्यावेळी मिनी ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली। सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार मिळाल्यानंतरही शासनाच्या परवानगीशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साधी चौकशी सुरू करण्यावर बंदी आणणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील 17 कलमामुळे आतापर्यंत 374 भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी रखडली। ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे। त्याचवेळी प्रत्यक्ष लाच घेताना पकडल्या गेलेल्या 373 प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी हे प्रलंबित आहे। धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावर शनिवारी झालेल्या अपघातात 38 वर्षीय ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू झाला। कोस्टल रोडवरून वाहतुकीचे नियम मोडून टेम्पो गेल्यामुळे पाहणी करण्यासाठी वॉर्डन दुचाकीवरून गेला होता। त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो समुद्रात पडला। गावदेवी पोलिसांच्या हद्दीतील अमरसन गार्डन जवळ हा अपघात घडला। या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। पोलीस असल्याच्या बतावणी ज्येष्ठांना लुटणारा चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने अटक केली। चोरट्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहे। त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागासह सासवड परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। चोरट्याकडून 7.5 लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आले आहेत। पुण्यातील कात्रज भागातील संतोष नगर भागात जागेच्या वादातून 3 सराईत गुन्हेगारांनी खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे कात्रज भागात खळबळ उडाली आहे। शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास कात्रज मधील संतोष नगर मध्ये रविवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास शुभम चव्हाण हा घरी जात होता। त्यावेळी दोघा साथीदारांनी शुभम याला थांबवून जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली। रक्तपेढ्यांद्वारे रक्त संकलन आणि वितरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीतून समोर आले आहे। त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात पुणे विभागातील 48 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित तर 3 रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केले आहेत। सोलापुरात प्रख्यात मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वडसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्याच रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी रविवारी अटक केली। संबंधित महिलेवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता। हा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून ही महिला कर्मचारी डॉक्टर वडसंगकर यांना सतत धमकावत होती। त्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली। शहरातील कोसे लेआउट परिसरात अमेय भास्कर बसे शंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपुरात गुन्हेगारींचं सावट अधिक गडद होत असून शनिवारी सायंकाळी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली। शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि कुख्यात प्रॉपर्टी डीलर अंकुश गळू यांची कपिलनगर परिसरात भर रस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे हे गहिनीनाथ गडाच्या सप्ताहासाठी गडावर पोहोचले होते। यावेळी गडावर पोहोचल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंचे फूल देऊन स्वागत केले। यावेळीचाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। हा फोटो पाहून अनेकांनी सुरेश धस यांना टार्गेट केल्याचेही बघायला मिळतंय। सोशल मीडियावर या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत। काकाच्या घरासमोर बंद गल्लीच्या रस्त्यावर झोपलेल्या साला व मेवणा या दोघांच्या डोक्यात कापडात गुंडाळलेला दगड घालून खून केल्याची घटना बायजीपूर भागात गंजेश शहीदा मशिदीच्या पाठीमागील वसाहतीत घडली। मृत मेवण्याचे नाव सलमान खान आरेफ खान असे असून मृत साल्याचे नाव शेख सुलतान शेख इसा असे आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या साईटवर आवश्यक रकमेचे काम झालेले नसताना माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी मनमानी पद्धतीने ठेकेदाराला 1.45 कोटींचा ॲडव्हान्स दिला।
दिंडीरी रोड व पेठ रोड येथील बाजार आवारातील गटारींवर ढापे दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यापैकी काही ढापे तुटलेले असतानाही ठेकेदाराला 53.60 लाख रुपये दिले. पिंगळे यांचा सभापतीचा कार्यकाळ भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप सभापती कल्पना चुंबडेसह संचालक मंडळाने केला. शहरातील मॅनहोलची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी रोबोद्वारे मॅनहोल सफाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय. नाशिकसह 27 महापालिकांसाठी ही खरेदी केली जाणार आहे. मॅनहोल सफाईसाठी कामगारांना थेट आतमध्ये उतरवले जाते. राज्य सरकारने मॅनहोल सफाईसाठी 100 रोबो खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये हे रोबो कार्यरत होणार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरीत फोफावलेल्या पाणी वेलींमुळे काठावरील 10 पेक्षा अधिक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला की जनावरांना देखील आता मच्छरदाणीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सायंकाळनंतर धूर केल्याशिवाय ग्रामस्थ मोकळेपणाने घराबाहेर बसू शकत नाहीत. आर्णी तालुक्यातील काठोडाजवळ असलेल्या पारधी बेड्यावरील एक 12 वर्षांची मुलगी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरून नदीत बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनान खडबडून जागे झाले आहे. बेड्यावरील हातपंपाची तातडीने दुरुस्ती करून एक अश्वशक्ती क्षमतेचा पंप बसविला. त्यामुळे शनिवारी हातपंपापासून पाणी पुरवठा सुरू झालाय. पारधी बेडावरील नळाला शनिवारी पाणी आले. त्यामुळे गावातील महिलांना पाणी भरण्यासाठी उन्हात जावे लागले नाही. दिल्लीहून मुंबईला जाणारे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्याने दिल्ली विमानतळावर संतापलेल्या प्रवाशांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. या दरम्यान चिडलेल्या एका प्रवाशाने विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या कानाशिलात लगावल्याने ही परिस्थिती जास्त तणावपूर्ण बनली. जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबान जिल्ह्यातील सेरी बागना भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तसेच वारा आणि गारपीट झाल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. तसेच ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सांगितली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून पत्नी किंवा सासरकडील लोकांच्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याच्या काही गंभीर घटना समोर आल्या आहेत. बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष, हुबळीतील पीटर गोलापल्ली, इंदूरमधील नितीन पडियार आणि आग्र्यातील मानव शर्मा आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता गाझियाबादमध्ये अशीच घटना घडली आहे. येथील मोदीनगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशन झाले. त्यानंतर लगेचच सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आरोपपत्रात पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांची नावे समाविष्ट केली. हा निव्वळ योगायोग नसून सुडाची कारवाई आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना आपली बाजू पटवून द्यावी व भाजपचे हे षडयंत्र उघड करावे अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केली. तुम्ही कोणाचेही नाव आरोपपत्रात समाविष्ट केले तरी आम्ही घाबरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी खासदार आणि काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये पंडित नेहरू आणि इंदिरा गांधीबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की सत्यासाठी उभे राहणे ही गांधी आणि नेहरूंची परंपरा आहे. मी स्वतःला नेता म्हणून पाहत नाही तर सत्याचा शोधक म्हणून पाहतो. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारासाठी 23 एप्रिल पासून 3 दिवसीय चर्चा होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यासाठी भारताकडून तयार करण्यात आलेल्या संदर्भ अटींमध्ये आयात शुल्क, बिगर शुल्क अडथळे आणि सीमा शुल्क, सुविधा शुल्क अशा विविध 19 प्रकरणांचा समावेश आहे. कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची नाहक मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीचा मृत्यू हा एका गोळीबारात झाला आहे. या घटनेचा स्थानिक तपास यंत्रणांद्वारे तपास केला जातोय. टोरंटो स्थित भारतीय दूतावासाने विद्यार्थिनीच्या मृत्यूबद्दल जाहीर दुःख व्यक्त केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध शनिवारी पुन्हा एकदा हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. हे निदर्शने सर्व 50 राज्यांमध्ये झाली.
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर धोरणाविरुद्ध आणि सरकारी नोकऱ्यांमधील कपातीविरुद्ध अमेरिकन नागरिक निदर्शने करत आहेत. यावेळी निदर्शकांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसला वेढा घातला. लोकांनी ट्रम्प यांच्यावर सभ्यता आणि कायद्याचे राज्य चिरडल्याचा आरोप केलाय. या चळवळीला 50,501 असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ 50 निषेध 50 राज्ये एक चळवळ असा होतो. अभिनेता इम्रान खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबद्दल काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या होत्या. आता त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकनेही जगासमोर तिची बाजू मांडली आहे. जेनिस सिक्वेराला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला की घटस्फोट जगातील सर्वात वाईट गोष्ट नाही, परंतु तिने कबूल केले की तिला खात्री आहे की ती इम्रान शिवाय एक दिवसही जगू शकणार नाही. जर तिचे लग्न कधी तुटले तर ती मरेल असे तिला वाटले होते. टेलिव्हिजनवर काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे CID ही मालिका. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 1998 मध्ये ही मालिका सुरू झाली होती. यानंतर 20 वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर 2018 मध्ये ही मालिका बंद करण्यात आली होती, पण चाहत्यांच्या मागणीमुळे या मालिकेचा नवा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वर्ष 1976 मध्ये स्थापन झालेली तेगा इंडस्ट्रीज ही खनिज, खाणकाम आणि बल्क सॉलिड उद्योगासाठी एक आघाडीची उत्पादक आणि वितरक कंपनी आहे. जागतिक स्तरावर तेगा इंडस्ट्रीज पॉलिमर आधारित मिल लाइनर्सचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक आहेत. कंपनी विक्री पश्चात सेवेसह क्रॅशिंग, स्क्रीनिंग, ग्राइंडिंग, मटेरियल हँडलिंग आणि खनिज प्रक्रिया उपकरणे तयार करून विपणन करते. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या गुलाब शरबतमुळे पारंपरिक पेयांमध्ये कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखरेचे प्रमाण असलेल्या उत्पादकांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनीचा दावा आहे की हे सरबत केवळ चविष्ट आणि ताजेतवाने ठेवत नाही, तर ते आयुर्वेदाच्या तत्वांवर देखील आधारित आहे. कंपनीचे ध्येय म्हणजे लोकांनी हानिकारक कॅफेन, सोडा आणि पाण्यावर आधारित पेयांपासून दूर ठेवावे आणि नैसर्गिक आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करावा असा आहे. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 20 एप्रिल 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 95,430 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,478 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 95,430 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 954 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात. लखनौच्या संघाने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला आणि सर्वांनाच धक्का दिला, कारण हा सामना राजस्थानचा संघ जिंकेल असं वाटत होते. पण अखेरच्या चेंडूवर हा सामना लखनौच्या बाजूने फिरला. पण यावेळी शार्दुल ठाकूरची एक कृती लखनौच्या विजयासाठी सर्वात महत्त्वाची ठरली. देशभरातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या JEE मुख्य परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात देशभरातून 24 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले असून त्यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. विषाद जैन, आयुष चौधरी आणि सानिध्य सराफ यात सर्वाधिक गुण मिळवत या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा उंचावलाय. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.